या नंदीचं दर्शन करून मंदिराकडे निघालोच. आता इथं पाहायला गेलं तर आपल्याला 2 नंदी पाहायला मिळतात. तर पहिला नंदी जो आपण पाहिला तो इथला प्रदेशाचं रक्षण करता म्हणून, तर दुसरा आत मंदिराच्या आत आहे. हा द्वारपाल म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून पाहिला जातो. श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि मंदिराची पाहणी केली. मंदिरात आपल्याला अनेक इतर मंदिर पाहायला मिळतात, जसं श्री दत्त मंदिर म्हणा किंवा विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणा, लक्ष्मीनारायण मंदिर म्हणा, अशी छोटी छोटी मंदिरं आपल्याला इथं अजून पाहायला मिळतात. तर त्यांचंही दर्शन केलं. दर्शन झालं. आता आपण इथल्या वास्तू पाहू. तर हा जो झेंडा दिसतोय आपल्याला तो 2 दगडांमध्ये पोकळी निर्माण करून तयार केला आहे. हे स्तंभ तर तुम्हाला माहीतच असतील कशा पद्धतीनं सगळ्या देवळात असतात. तर इथं आपल्याला जुन्या बांधकामातली विहीर पाहायला मिळते. पूर्ण दगडी बांधकामात ही विहीर आहे आणि हिचं पाणी पाहायला गेलं तर अजूनही वापरात आहे असं दिसतंय. पाहू शकता कसं पद्धतीनं पाणी आहे. तर चला आपण इथली मंदिरं बघू. तर इथं आपल्याला सगळ्यात आधी दत्त मंदिर पाहायला मिळतंय, त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहायला मिळतंय आणि हा भला मोठा कळस आणि मंदिराच्या मागेही आपल्याला नंदीचं दर्शन करता येतंय. त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाचंही दर्शन आम्ही इथं केलं आणि निरोप घेऊन घराकडे निघालो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.